Good afternoon, friends. The last lecture we have seen about the origin of quantum mechanics. We discuss about origin of quantum mechanics. Further discussion start. Before starting the origin of quantum mechanics, we have discussed about what is the classical mechanics, what may be the properties of classical mechanics, what phenomena used in classical mechanics. Classical mechanics is called as Newtonian mechanics. The earlier mechanics is classical mechanics. कसं आहे मित्र, जेव्हा आपण फिजिक्स स्टडी करत असतो तेव्हा आपल्याला दोन मेकॅनिक्स माहीत असतात, क्लासिकल आणि क्वांटम. आता पहिला मेकॅनिक्स जे क्लासिकल मेकॅनिक्स आहे त्याच्यामध्ये नाही का सर ॲरिस्टॉटल सरांनी एक हायपोथिसिस मांडत या जगाचा उलगडा करत गेले. They take their hypothesis in front of words and then further the discussion about other scientists and then the things day by day increase and that why the physics is a very vast subject. म्हणजे कसं गोष्टी सोप्या करता करता नाही का एवढं मोठं फिजिक्स बनून गेलेलं आहे की ते आपल्याला एवढं वास्ट सब्जेक्ट वाटतं. पण कसं आहे ना मित्र, काहीतरी फेनॉमेना आले सुरुवातीला, नंतर कोणीतरी त्याच्यावर आणखी दुसऱ्या सायंटिस्टनं वर्क करत गेले, त्याला मॉडिफाईड करत गेले, त्याला इझी बनवत गेले, म्हणून एवढं मोठं वास्ट फिजिक्स आपल्यासमोर आलेलं आहे. तर बघा, आपण दोन मेकॅनिक्स डिस्कस केले होते, क्लासिकल मेकॅनिक्स, क्लासिकल अँड क्वांटम. क्लासिकल अँड क्वांटम. आपण क्लासिकलचं स्टडी करत असताना असं सांगितलं होतं की क्लासिकल मेकॅनिक्समध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कशा प्रकारे यूज करतो. तर ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांना दिसतात, म्हणजे लाईक मॅक्रोस्कोपिक पार्टिकल, प्लॅनेट, द ऑब्जेक्ट वी एबल टू सी बाय अवर आईज अँड थ्रू अ मायक्रोस्कोप, अशा प्रकारचे जे ऑब्जेक्ट आहेत, अशा प्रकारे ज्या थिंग्स आहेत त्याचं प्रॉपर्टीज आपण स्टडी करण्यासाठी क्लासिकल मेकॅनिक्स यूज करत असतो. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये आपण न्यूटोनियन मेकॅनिक्स, लॅग्रेंजियन मेकॅनिक्स, हॅमिल्टोनियन मेकॅनिक्स अशा बऱ्याच प्रकारचे पार्ट्स आपण नाही का यूज करून त्या ऑब्जेक्टबद्दल आपण फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल फेनॉमिना, देअर लॉज, या सगळ्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकतो. तर सपोज जर आपण कन्सिडर केलं एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर किती फोर्स अप्लाय होत आहे हे काढा, म्हणजे फाइंड आउट करा. तर आपण इझिली नाही का न्यूटन सेकंड लॉ यूज करून आपण F इज इक्वल्स टू ma हा रूल यूज करून, हा नियम न्यूटनचा सेकंड लॉ यूज करून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की त्या ऑब्जेक्टवर किती फोर्स असणार. ओके, तर अशा प्रकारे आपण क्लासिकल मेकॅनिक्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं आपण नाही का अकॉर्डिंग टू युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, क्लासिकल मेकॅनिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी म्हणून. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट, एनी पार्टिकल इज इन देअर मोशन और इन ॲक्सेलरेटेड दे रेडिएट्स देअर एनर्जी. म्हणजे काय होतं, एखादा पार्टिकल जर ॲक्सेलरेशनमध्ये असेल, तो मोशनमध्ये असेल, तो स्पीडमध्ये असेल, तर तो नाही का त्याची एनर्जी रेडिएट करत असतो. काय करत असतो? एनर्जी रेडिएट. सपोज मी एक पार्टिकल आहे आणि मी एका राऊंड शेपमध्ये धावत आहे, म्हणजे रनिंग करत आहे, तर मी ते धावतो आणि रनिंग करत असताना माझी एनर्जी सुद्धा काय होत असतं, रेडिएट होत असते. तर या लॉ आपण अकॉर्डिंग टू विच थेअरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी. कोणती थेअरी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी आपण हे नियम शिकलेलो आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण, बरेच कन्सेप्ट आपण क्लासिकल मेकॅनिक्समध्ये यूज करू शकतो. पण एक बेसिक आयडिया लक्षात ठेवा, जी गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो, जी गोष्ट आपण आपल्या डोळ्याला पाहू शकतो, जी गोष्ट आपण मायक्रोस्कोप थ्रू पाहू शकतो, ऑब्झर्व करू शकतो, तशा थिंगचा अभ्यास करण्यासाठी, तशा ऑब्जेक्टची स्टडी करण्यासाठी, तशा फेनॉमिनाचा आपण यूज करण्यासाठी, त्या प्रॉपर्टीजचा वापर करण्यासाठी आपण कोणतं मेकॅनिक्स वापरतो? क्लासिकल मेकॅनिक्स. एक बेसिक आयडिया समजून घ्या. आणि नंतर ज्या गोष्टी डोळ्यानं दिसत नाही, आपण जेव्हा ओरिजिन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स सांगितलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्या गोष्टी मायक्रोस्कोपिक आहेत, लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, अशी जी अँटी पार्टिकल आहेत, पार्टिकल्स आहेत, जे आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, न्यूक्लियसमध्ये काय काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा प्रकारे आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं स्टडी करण्यासाठी आपण क्वांटम मेकॅनिक्स यूज करत असतो. कोणतं मेकॅनिक्स यूज करत असतो? क्वांटम मेकॅनिक्समध्ये. आता जर क्वांटम मेकॅनिक्स यूज करायचं असेल तर आपण कोणकोणते लॉज यूज करतो? जसे इथं आपण न्यूटोनियन लॉज यूज करतो, तशा प्रकारे इथं आपण स्क्रोडिंजर लॉज यूज करतो. स्क्रोडिंजर इक्वेशन. कोणती इक्वेशन यूज करतो? स्क्रोडिंजर इक्वेशन. तुमचं सेकंड युनिट स्टार्ट झाले असेल स्क्रोडिंजर इक्वेशन,
त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का ह्या दोन्ही गोष्टी शिकायला मिळणार आहे, स्क्रोडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन आणि स्क्रोडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन. ते तुम्हाला सर समजवतील. आता नाही का आपल्याला पाहायचं आहे की ते ॲप्लिकेशन बेस सेकंड युनिट आहे तुमचं. मी जनरल आयडिया देणार आहे तुम्हाला की नेमकं आपण क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय स्टडी करणार आहे. तर बघा, अकॉर्डिंग टू आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी सांगितलं की एखादा पार्टिकल जर मोशनमध्ये असेल, ॲक्सेलरेटेडमध्ये असेल, तर तो त्याची एनर्जी रेडिएट करतो. तर तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे तुमच्या मनात की सर न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अराउंड नाही का इलेक्ट्रॉन फिरत असतात. ओके, तर मग इलेक्ट्रॉन फिरत असताना तो त्याची एनर्जी कंटिन्युअसली तर मोशनमध्ये आहे, ॲक्सेलरेशनमध्ये आहे, तर तो त्याची एनर्जी रेडिएट्स करून त्या न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स का होत नाही, न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स का होत नाही, तो न्यूक्लियसमध्ये का पडत नाही. तर याचा अर्थ असा आहे, याचा कन्सेप्ट असा आहे, हे अकॉर्डिंग टू आपण कोणती थेअरी यूज करतो, अकॉर्डिंग टू आपलं क्वांटम मेकॅनिक्स त्याचं यूज करणार आहे आपण. तर बघा ते कशा प्रकारे आहे. बघा आपण नाही का ड्रॉबॅक पाहिले होते, कशाचे, क्लासिकल मेकॅनिक्सचे ड्रॉबॅक. तर त्याच्यामधलं आपण आता नाही का आपण हळूहळू पुढं जाणार आहे. आपलं इंट्रोडक्शन संपत आलेलं आहे की नेमकं क्लासिकल मेकॅनिक्स काय आहे, क्वांटम मेकॅनिक्स काय आहे, त्याचं यूज कशा प्रकारे करणार आहे आपण. बघा क्लासिकल मेकॅनिक्स स्टडी करत असताना आपण पाहिलेलं आहे की अशा अशा गोष्टी आपण स्टडी करू शकतो, पण नेमकं त्याचं ड्रॉबॅक काय आहे. बघा ओरिजिन ऑफ क्वांटम मेकॅनिक्सचं ओरिजिन झालं म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये काहीतरी ड्रॉबॅक होते, काहीतरी ड्रॉबॅक होते, त्याच्यामुळे ओरिजिन क्वांटम मेकॅनिक्सचं झालं. म्हणजे कसं असतं ना, एखाद्या गोष्टीत काहीतरी उणीव जर आलं ना, तर आपण दुसरी गोष्ट नाही का ते डिस्कवर करत असतो, त्याला प्रिलिमिनरी म्हणून, त्याला सपोर्टिव्ह म्हणून किंवा त्याला चेंज म्हणून आपण एक दुसरी हे यूज करत असतो, दुसरी थिंग्स. तर तशा प्रकारे क्लासिकल मेकॅनिक्स फक्त मॅक्रो पार्टिकलबद्दल आपल्याला सांगत होतं. तर मायक्रो पार्टिकलचं काय, तर हे स्टडी करण्यासाठी आपण क्वांटम मेकॅनिक्स यूज केलं. तर पहिलं आपलं जे होतं हे ड्रॉबॅक आपण डिस्कस केलं होतं मागच्या लेक्चरला, जनरल आयडिया. फर्स्ट ड्रॉबॅक होतं तुमचं स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. हे जे ड्रॉबॅक आहे ना तुमचं कोणतं, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये काय ॲटमची स्टॅबिलिटी प्रूव्ह करू शकला नाही की कशा प्रकारे इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती अटॅचमेंट आहे. कारण अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स काय आहे की जर एखादा पार्टिकल मोशनमध्ये असेल किंवा ॲक्सेलरेशनमध्ये असेल तर तो त्याची एनर्जी रेडिएट करतो. तर आपण एक कन्सेप्ट आताच पाहिलेला आहे की न्यूक्लियस आहे आणि याच्याभोवती ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहे. ओके, तर आता पहा आपण कन्सेप्ट पाहणार आहे कशा प्रकारे आपण स्टॅबिलिटी ऑफ ॲटम हे प्रूव्ह करू शकलं नाही, ते क्वांटम मेकॅनिक्सने कशा प्रकारे प्रूव्ह केलं. तर बघा ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. तुम्हाला माहिती आहे की ॲटम काय कन्सिस्ट केलेलं आहे, न्यूक्लियस. याच्या नाही का अराउंड द न्यूक्लियस पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्व. अराउंड द न्यूक्लियस पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व. ओके, अँड देन द नेसेसरी. आता बघा हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत आहे. तर हे न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असताना नाही का अकॉर्डिंग टू तुमचा एक कन्सेप्ट होता 12th मध्ये, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, दोन फोर्स आहे तुमचे, सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स. इन सर्क्युलर मोशन द नेसेसिटी ऑफ फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. तर हे सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ना, ते सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे या कंडिशनमध्ये की जेणेकरून न्यूक्लियसच्या भोवती ते इलेक्ट्रॉन फिरत आहे. ते फिरत असताना त्याला कोणतं फोर्स बांधून ठेवतो त्या इलेक्ट्रॉनला, सेंट्रिपिटल फोर्स. तर बघा कसं आहे, दी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर दी मोशन इज सपोज टू बी प्रोव्हाइडेड. बघा आपण कोणतं फोर्स म्हणत आहे, नेसेसरी आहे सेंट्रिपिटल फोर्स, पण ती सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड कोण करतं या केसमध्ये, तर ते सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. या दोघांचे जे चार्ज आहे हे बघा, इलेक्ट्रॉनवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियसमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं अट्रॅक्शन होतं आणि ते फोर्स कोण प्रोव्हाइड करते, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन बिटवीन, प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. कोण प्रोव्हाइड करतं, कोणतं फोर्स, विच फोर्स प्रोव्हाइड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणतं फोर्स होते या केसमध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दिस फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय the attraction between nucleus and electron, because electron is negatively and positively charged and in the nucleus is also positive and negative charge is present. That's why the electron and nucleus attract to each other and
The centripetal force is provided by, for this case, is electrostatic force, and this electrostatic force is attraction between the electron and nucleus. बघा कसं सांगायचं आहे मला की तुमचं सर्क्युलर मोशन फॉर्म होत आहे. इन दिस केस nucleus, around the nucleus electron is revolving, and the revolving in a circular motion, in a circular form. That's why here centripetal force is necessary, and this centripetal force is provided by force of attraction between the nucleus and electron. Okay, next further बघूया आपण समोर काय आहे. another fact from electromagnetic theory. आता तुम्हाला सांगितलं according to electromagnetic theory, कोणती थिअरी सांगत आहे आपण? अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, when some particle or some object is in a motion or in a acceleration, they definitely radiates its energy. म्हणजे पहा, तुम्ही कन्सिडर करा तुम्ही की तुम्ही धावत आहात. तुम्ही कन्सिडर करा शेगाव नाका ते गाडगेनगर तुम्हाला रनिंग करायचं आहे. काय करायचं आहे? शेगाव नाका टू गाडगेनगर तुम्हाला धावायचं आहे. तर तुम्ही धावत आहात, पण या केसमध्ये धावत असताना तुम्ही तुमची एनर्जी ऑब्विसली लॉस करणार. ओके, तर त्या केसनुसार काय होतं? अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, द पार्टिकल ऑर एनी ऑब्जेक्ट when it is in a acceleration motion or in motion, it is radiates its energy definitely. तर बघा समोर काय तुम्हाला समजत असेल, आपण केस डिस्कस करत आहे. कोणतं ड्रॉबॅक पाहत आहे आपण ड्रॉबॅक पाहत आहे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. हे जे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम हे ड्रॉबॅक आहे क्लासिकल मॅकॅनिक्सचं. ते क्लासिकल मॅकॅनिक्स प्रूव्ह करू शकलं नाही. ते कोणतं मॅकॅनिक्स प्रूव्ह केलं? ते प्रूव्ह केलं क्वांटम मॅकॅनिक्स. तर नेमकं काय आहे ते स्टॅबिलिटी ऑफ ॲटम? की एक ड्रॉबॅक तुम्ही सांगितलं सर आम्हाला की स्टॅबिलिटी ऑफ ॲटम आहे, पण ते नेमकं कशा प्रकारे आहे की जेणेकरून ते क्लासिकल मॅकॅनिक्स प्रूव्ह करू शकलं नाही. तर असं होतं की न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग, अँड ॲट दिस कंडिशन when the electron is revolving around the nucleus, it is from a circular motion, it is rotate in a circular manner. That's why the centripetal force is necessary. Okay, and this centripetal force is provided by force of attraction or electrostatic force between this nucleus and electron. Okay, because electron is negatively charged and in the nucleus is positively proton is present. That's why the attraction is formed both, and then circular motion is formed, and for this circular motion the centripetal force is necessary, and that centripetal force is provided force of attraction between the nucleus and electron. Clear? इथपर्यंत समजलं? तर बघा समोर बघू आपण की yet another fact from electromagnetic theory. मी तुम्हाला सांगितलं सेकंड पॉइंट की अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक theory, when any particle or a object is in a motion or in an acceleration, it is definitely radiates their energy according to electromagnetic theory. Okay, बघा in the form of electromagnetic theory, when the particle is in a motion or in acceleration, it is definitely radiates its energy. That's why we people discuss about the first drawback of the classical mechanics. It is stability of atom, and the stability of atom, it is not proved by classical mechanics, it is proved by quantum mechanics. And what is the stability of atom? What is the stability of atom? Okay, the stability of atom is in the nucleus or in an atom, the nucleus is situated and around the nucleus is electron revolving. Okay, तो बघा आपण समोर जाऊया. In the form, the particle which is accelerated radiates energy. काय करते त्याची एनर्जी? radiates करते, radiates its energy in the form of electromagnetic waves. In the form of electromagnetic waves. जे पार्टिकल आपली एनर्जी रेडिएट्स करेल तो कोणत्या फॉर्म मध्ये रेडिएट्स करणार आहे? वेव्ह फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या फॉर्म मध्ये करणार आहे. देअरफॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस शुड कंटिन्युअसली डिक्रीज. दॅट्स वाय कसं असतं ना, द एनर्जी ऑफ न्यूक्लियस, देअरफॉर द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस शुड कंटिन्युअसली डिक्रीज. म्हणजे कसं व्हायला पाहिजे मग? इलेक्ट्रॉन तर त्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे, मोशनमध्ये आहे, तर तो डेफिनेटली त्याची एनर्जी अशा प्रकारे बघा. न्यूक्लियसच्या अराउंड नाही का आपलं इलेक्ट्रॉन हा नाही का फिरत आहे. एक सिच्युएशन अशी यायला पाहिजे
की तो नाही का त्या न्यूक्लियसमध्ये काय व्हायला पाहिजे, कोलॅप्स होऊन जायला पाहिजे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, बट इट इज ॲक्च्युअलमध्ये असं होत नाही. तर नेमकं होते काय, द न्यूक्लियस शुड कंटिन्युअस डिक्रीज अँड इलेक्ट्रॉन शुड कोलॅप्स विथ द न्यूक्लियस आफ्टर डिस्क्राईब द स्पायरल पाथ. हे स्पायरल पाथ डिस्क्राईब केल्यानंतर तो नाही काय या न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स होऊन जायला पाहिजे, पण असं नेमकं होत नाही. तर नेमकं होते काय, दिस इज हाऊ यू आर नॉट ऑब्झर्व. हे नाही का कोणा ऑब्झर्व केलं नाही, क्लासिकल मेकॅनिक्सने. हे जे आहे ना, ही जी कंडिशन आहे ना, क्लासिकल मेकॅनिक्स इज नॉट ऑब्झर्व. Classical mechanics it is not observed, it is observed by quantum mechanically. That's why it is the first drawback of classical mechanics. That drawback is stability of atom. नेमकं ॲटम मध्ये काय होत आहे, ॲटमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कशा प्रकारे डिस्कस केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये गोष्टी कोणकोणत्या वेनुसार घडत असतात, ह्या सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू आपण कोणतं मेकॅनिक्स प्रूव्ह करायचं आहे, क्वांटम मेकॅनिक्स. दिस इज हाऊ यू आर नॉट ऑब्झर्व अँड ॲटॉमिक सिस्टम इज एक्सप्रेशनली स्टेबल. Thus the classical theory failed to explain the stability of atom. कारण आपण ऑब्झर्वच करू शकत नाही, डोळ्यानं पाहू शकत नाही, तर मायक्रोस्कोप थ्रू पाहिलं तर या सगळ्या प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्या क्लिअरली दिसत नाही. म्हणून नाही का अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स दिस थिंग्स इज नॉट प्रूव्ह बाय क्लासिकल मेकॅनिक्स. म्हणजे बघा तुम्ही समजलं असेल तुम्हाला द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम काय आहे, की नेमकं नाही काय वे तुम्हाला आपण डिस्कस केलं की कशा प्रकारे ते आपण पाहू शकतो स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. दोन तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असतं आणि दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज गवर्न फ्रॉम न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन देअर अट्रॅक्शन इट इज present. That's why in circular motion the centrifugal force is provided by nucleus and electron, and this nucleus and electron provided this force is from for circular motion. अशा प्रकारे आपण डिस्कस केलेलं आहे की नेमकं स्टॅबिलिटी ऑफ ॲटम काय आहे. तर स्टॅबिलिटी ऑफ ॲटम अशा प्रकारे आहे. हे एका क्लासिकल मेकॅनिक्स प्रूव्ह करू शकला नाही. ते कोणी प्रूव्ह केलं, क्वांटम मेकॅनिक्सने. कोणते मेकॅनिक्सने प्रूव्ह केले, क्वांटम मेकॅनिक्सने. बघा अशा प्रकारे आपण डिस्कस करत असताना पहा, क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे जे काही तुमचं असं एक तुम्ही कन्सेप्ट ऐकलेला असेल, हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. कोणता कन्सेप्ट, हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपलमध्ये कसं होत असते ना, एक जनरल आयडिया जर आपण सांगितलं तर आपण ॲट ए टाईम दोन गोष्टी कधीच मेजर करू शकणार नाही. मेजर करू शकणार पण डेफिनेटली त्याच्यामध्ये काहीतरी एरर येईल, काही एरर. कोणतं एक प्रिन्सिपल सांगत आहे तुम्हाला मी, हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल म्हणजे डेल एक्स इंटू डेल टी एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स क्रॉस बाय टू. अशा प्रकारे कसं असते ना, पोझिशन आणि मोमेंटम. बघा जेव्हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली मोशनमध्ये आहे, तर आपण याची पोझिशन फाइंड आउट करू शकतो का, पोझिशन फाइंड आउट करू शकतो. कारण इलेक्ट्रॉन इथं पण असू शकतो, या केसवर असेल, इथं सुद्धा असू शकतो, इथं सुद्धा असू शकतो. म्हणजे नेमकं आपण पोझिशन फाइंड आउट करत आहे या केसमध्ये इलेक्ट्रॉनची नाही. इलेक्ट्रॉनची पोझिशन फाइंड आउट करणार का, बघा न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन इथं सुद्धा असू शकतो या केसवर. म्हणजे कुठंही तो त्या ऑर्बिटमध्ये असू शकतो. जेव्हा तो मोशनमध्ये असेल तेव्हा आपण पोझिशन फाइंड आउट करू शकत नाही. आणि जेव्हा तो मोमेंटम त्याचं झिरो असेल, जेव्हा तो रेस्ट पोझिशनवर असेल, तेव्हा आपण पोझिशन सांगू शकतो की इथं जर तो रेस्ट पोझिशनवर असणार तर तो या पॉईंटवर आहे, टॉपमोस्टवर आहे. अशा प्रकारे आपण सांगू शकतो. म्हणजे बघा अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स द वन व्हेरी good concept is come. This is Heisenberg uncertainty principle. According to this principle, we people does not calculate two quantity accurately. We people okay possibility सांगू शकतो की आपण तो कोणकोणती कुठं असणार. सपोज आता एक्झाम्पल कन्सिडर करा तुम्ही. सपोज एक्झाम्पल कन्सिडर करो कि मैं नहीं क्या एक पार्टिकल इलेक्ट्रॉन ओके, और जो स्पेस है अपना पूरा कॉलेज उन्हीं का एक वन डायमेंशनल स्पेस है, यानी कंसिडर करो 3 डायमेंशनल स्पेस है, एक एरिया है जहाँ इलेक्ट्रॉन सिचुएटेड होता है. ओके तो देखिए
मैं इंटर हो गया गेट में से। तो अब 3 बच्चों ने मुझे ऑब्जर्व किया। पहले बच्चे ने मुझे गेट पे देखा, पहले स्टूडेंट ने कहाँ देखा मुझे? गेट पे। तो अगर आप मेरा लेक्चर है तो आप बैठे हो लेक्चर के लिए और आप लोग डिस्कस कर रहे हो कि सर अब तक नहीं आए, सर आज है क्या, 5-10 मिनट हो गए लेक्चर को, सर आए क्या? तो पहले बच्चे ने क्या, 3 लोग मुझे ऑब्जर्व कर रहे हैं। पहले स्टूडेंट ने मुझे देखा है गेट में से, कि उसका बोलना क्या आएगा फिर, कि पहले केस में उसका बोलना क्या आएगा कि सर को मैंने गेट पे देखा है। तो डेफिनेटली सर यहाँ पे कॉलेज में है, लेकिन प्रोबेबिलिटी कहाँ दिखाई उसने कि मैं गेट पे हूँ। सर ने, उस स्टूडेंट ने कहा क्या कि सर को मैंने इंटर करते हुए देखा, गेट पे बात कर रहे थे सिक्योरिटी गार्ड से। ओके, ये पहली पॉसिबिलिटी होगी। अब दूसरी पॉसिबिलिटी क्या होगी? दूसरे स्टूडेंट ने कहा देखा है मुझे कि उस बच्चे ने मुझे ऑब्जर्व किया कि मैं अपने लैब में हूँ या अपने ऑफिस में आ गया हूँ। दूसरे बच्चे ने कहा देखा मुझे? ऑफिस में। वो कहाँ ऑब्जर्व करेगा मुझे? कि सर मुझे ऑफिस में दिखे थे, यानी सर आएंगे लेक्चर के लिए। तीसरे स्टूडेंट ने कहा देखा मुझे? कैंटीन पे जाते हुए देखा। तीसरे स्टूडेंट ने कहा देखा? कैंटीन पे। वो क्या ऑब्जर्व करेगा कि सर मुझे कैंटीन पे दिखे। तीसरे बच्चे कहाँ ऑब्जर्व करेगा? तीसरा बच्चा मुझे कि तीसरा स्टूडेंट बोलेगा कि सर मुझे दिखे थे, वो कैंटीन पे है। पहले ने कहा ऑब्जर्व किया? गेट पर। दूसरे स्टूडेंट ने ऑफिस में। तीसरे स्टूडेंट ने कैंटीन पे। तो यहाँ पे क्या हो रही है? एक पॉसिबिलिटी हो रही है कि मैं यहाँ रहूंगा। मैं यहाँ पे तीनों जगह में से डेफिनेटली मैं एक जगह पे हूँ कंफर्म, लेकिन एट ए टाइम तीनों जगह पे रह सकता क्या मैं? नहीं। तो जब मैं नहीं क्या मोशन में हूँगा, यानी मोशन यानी मैं एक जगह से दूसरी जगह पे ऐसे घूम रहा हूँ। ओके, मैं घूम रहा हूँ तो तुम ऑब्जर्व कर सकते क्या कि मैं गेट पे रहूँगा या ऑफिस में या कैंटीन में? तीनों जगह पे से मैं एक जगह पे रहूँगा डेफिनेटली, लेकिन तुम ऐसे एक्यूरेटली नहीं बता सकते कि मैं गेट पे हूँ या ऑफिस में हूँ या कैंटीन पे हूँ। वैसा ही एग्जैक्टली होता है आपके इलेक्ट्रॉन की इस केस में। कौन से? न्यूक्लियस और इलेक्ट्रॉन के केस में। क्योंकि कैसा होता है, न्यूक्लियस के अराउंड इलेक्ट्रॉन घूमते रहते, न्यूक्लियस के अराउंड इलेक्ट्रॉन घूमते रहते, और अकॉर्डिंग टू क्वांटम मैकेनिक्स, इलेक्ट्रॉन इज इन मोशन। इन दिस कंडीशन इट डजंट फाइंड देयर पोजीशन, क्योंकि वो मोशन में, वो यहाँ भी रह सकता है, यहाँ भी रह सकता है, यहाँ भी रह सकता है। कैसा है? अकॉर्डिंग टू हाइजेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल, the two quantity like position and momentum, it is not measured accurately, some uncertainty in their case. That's why it is, this principle is called Heisenberg uncertainty principle. Their proof is in your syllabus, I will teach it, but एक मैंने जनरल आइडिया ये बताया कि अकॉर्डिंग टू क्वांटम मैकेनिक्स कैसा होता है। अगर जनरल लाइफ में ही देखेंगे हम, अब सपोज तुमने क्या एक वेट मशीन है, उस वेट मशीन पे आपने क्या मोशन में हो, रनिंग में हो, वेटिंग मशीन में आप रनिंग में हो,